तर मग मित्रांनो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा मित्रांनो जो ब्लॉग आहे तो जरा इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की मित्रांनो आज थोडं आपल्या संग इंटरेस्टिंग का काढणार आहे, कारण की मित्रांनो मी करणार आहे इथं काड्या बांधायचं काम। म्हणजे की तुम्ही बघू शकता की इथं किती अवघड असते ना, की शेतामध्ये उन्हामध्ये काम करणं। ते आज आपण उन्हामध्ये काम करून बघणार आहोत की आपल्याला काय काय परेशानी होते, काय काय नाही। इथं ऊन बघू शकतो भरपूर इथं तपून राहिलेलं आहे। तर चला मग आपल्या जागेवर आपण आलेलो आहे कालच्या, तर चला भेटूया नंतर। तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण जे इथं आलो होतो मित्रांनो आपल्या शेतामध्ये, ते इथं आपलं चालू आहे मित्रांनो काम। तर काम काय चालू आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता आपलं चालू आहे ह्या काड्या बांधणं। ते तर बघू शकता मी तसं बांधलेले आहेत मित्रांनो। माझं जो तार आहे हे काळा कलर, तुम्हाला जो तार आहे आणि त्याचं चालू आहे मित्रांनो आपल्या ह्या काड्या बांध। तर मग बघू शकता तुम्ही भरपूर इथं बांधणं चालू आहे आपल्या काड्या। तर चला मग पटपट बांधून घेऊया आणि मग नंतर बघूया की काय करायचं आहे आपल्याला। डेली मित्रांनो आपल्या इथे आता सगळं काम झालेलं तर नाही आहे, पण तहान लागली मित्रांनो। मी चाललो आता पाणी आणायला। तुम्ही बघू शकता की वातावरण जे इथलचं आहे ते एक नंबर आहे, आणि पाखरं पण बघू शकता इथं पाखरं पण आहे मित्रांनो। हे जंगलामध्ये पाखरं नाही मग काय राहणार आहे। तर चला मग मित्रांनो जाऊया आणि पाणी आणूया आपल्याला प्यायला। चला मी भेटतो तुम्हाला पाणी आणल्यावर। इथं तिकडे जर काही इंटरेस्टिंग झालं तिकडे पण भेटतो मी तुम्हाला, जे खत होते मित्रांनो मस्तपैकी। तर तुम्ही बघू शकता की आता हे किती मस्त इथं पेटून राहिलेलं आहे काडगावाचं। याच्यामध्ये जर का कुठं माझं असं भी वाटतंय ते बघा तिकडं, इकडं पूर्ण लोक आहे मित्रांनो। बंद एरियामध्ये चौकून लोक आहे, कारण की कुठं जर पेटत गेलो कोणाचं काही नुकसान जर झालं तर हे सगळं नुकसान ज्यानं पेटवलं त्याला भरावं लागते। त्याच्यामुळे इथे लय मोठे लोक राहतात पेटवायला। तिकडं पण लय मोठे लोक आहेत मित्रांनो, आणि इकडं पण आहेत आणि इकडं पण आहेत, आणि इकडं आम्ही चाललो आहे आता। तर मग मित्रांनो इथं सगळा धुवा झालेला आहे, बघू शकता तुम्ही सगळं इथं पेटून गेलेलं आहे मित्रांनो। चटचट पेटलेलं आहे, काहीच नाही राहत। हे बघू शकता इकडं सगळं धुपट निघून राहिलेलं आहे, सगळं इथं पेट चालू झालेलं होतं मित्रांनो। तर चला मग आता भेटूया नंतर मध्ये, काय करायचं आहे आपल्याला काय नाही हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। चला मग मित्रांनो बाय। तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता तिकडं बघू शकता तिकडं बंद धुपट झालेलं आहे, आणि आपलं मित्रांनो किती काम संपलेलं आहे। कारण की मित्रांनो काम करायला आता जीवार आलं आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपण चाललो आता घरी। जीवार म्हणजे की मित्रांनो टाईम खूप झालेला आहे, आणि आज उपास तर थोडं उपास खडबळला आहे। चला मग भेटूया घरी जाताना, नाही तर मग घरी गेल्यावर चाबी आपण दुपट आपलं सगळं घेतलेलं आहे। उद्या येऊ, नाही तर मग डबल संध्याकाळी येऊ मित्रांनो। नाही तर मग बघूया काय करायचं आहे, नाही तर घरच्या वरात जाऊ काहीतरी काम करायला। बघूया, चला तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट आता घरी गेल्यावर। तुम्ही बघू शकता की इकडे पराडा मित्रांनो मस्तपैकी दिसून राहिलेला आहे, आणि आपण मित्रांनो गाडी घेऊन होले चाललेलो आहे आरामानं मित्रांनो, कारण की लय आपल्या गडबड नाही आपल्या मागं। चला मग मित्रांनो भेटूया डायरेक्ट आता घरी गेल्यावर। चालू आता आपलं पाणी देणं, कारण की मित्रांनो आज वाजले दिवसाचे 1चा टाईम झालेला आहे, आणि आपण आता खाली गेलो, खाली येऊन डबल आपलं काम करून सगळं फुकफाक करून आपण येईल आपल्या घरी घरी। तुम्ही बघू शकता की आता इथं आपण पाणी देऊन राहिलेलो आहे मित्रांनो झाडायला। तर बघू शकता जेव्हापासून पाणी द्यायला चालू केलं तेव्हापासून हे हिरवगार इथं आहे। चला मग घेऊया पटपट भिजून। ते 2 झाडं भिजवताना सांगतो मी तुम्हाला काय काय मला परेशानी होती, काय काय नाही। इथं आपले डॉगीज बाई इकडे जायले बघू शकता। चला मग मित्रांनो भेटूया नंतर। तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता आपलं हे आंब्याचं झाडाला मस्त आळं केलेलं आहे, आणि त्याला भरबी इथं घातलेली आहे, आणि आता ते मस्तपैकी इथं होईल। ट्रॅक्टर बघू शकता, ट्रॅक्टर चाललेलं आहे इथून, आणि हे बघू शकता तुम्ही की इथं किती मस्त कॉन्सेप्ट तयार झालेलं आहे। ते आंब्याचं झाड भर घातले म्हणजे की हे हिरवगार झाले मित्रांनो। आता बघू शकता तुम्ही तिकडं आपला जाम पण हिरवागार झालेला आहे, आणि पाणी आता इकडं आपलं त्या आधुनी आंब्याला जाणार आहे। तर चला मग पाणी देऊन घेऊया पटकन, भेटतो तुम्हाला नंतर। बघू शकता की आपल्या आता इथं झाडं भिजवणं चालू आहे मित्रांनो। तर मग आता हे जे 2 झाडं भिजवण्याचं दाखवायचं होतं तुम्हाला, ते बघू शकता ते आपण आळं भिजवून घेतलेलं आहे, आणि आता ह्या आळ्यामध्ये पाणीच चालू आहे मित्रांनो। तर बघू शकता तुम्ही किती हार्डवर्क आहे मित्रांनो। आता दिवसाचे 2 वाजले तर ऊन इतकं तपून राहिलं नाही, काय सांगा माझ्या पायात पण काहीच नाही आहे, हे बघा तुम्ही। कारण की मित्रांनो याच्यामध्ये जर काही घातलं तर चप्पल पण वळली होते, बूट पण वळला होतं। तर चला मग मित्रांनो घेऊया पटपट भिजून, त्याच्यानंतर हे झाड भिजवायचं आपल्याला, झालं मग आपलं भिजवणं। चला मग मित्रांनो भेटूया नंतर। तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपलं शेवटचं झाड जे आहे मित्रांनो ते इथं भिजवणं झालेलं आहे। तर मग मित्रांनो बघू शकता याला मस्त इथं पाणी इथं चालू झालेलं आहे मित्रांनो। हे आंब्याचं झाड आहे, आणि आता याला पाणी जाणं म्हणजे की आता वाढणं मित्रांनो। मी त्याचं ते त्याला भरपण लावलेली आहे, जेणेकरून त्याला मित्रांनो चांगलं इथं ते वाढन मित्रांनो। जेव्हापासून आपण पाणी देणं चालू केलेलं आहे तेव्हापासून हिरवेगार झाडं झालेत मित्रांनो त्याचे, आणि आपल्याला त्याचा आनंद पण आहे मित्रांनो भरपूर सारा। ते बघू शकता तुम्ही की ते ह्याला भरून जाते, तोपर्यंत आपण इथं जरा थांबू, आणि त्याच्यानंतर बघूया आपल्याला काय करायचं काय नाही इथं।
तर मग मित्रांनो आज आम्ही डबल चाललोय मित्रांनो. संध्याकाळी 3 वाजले मित्रांनो. संध्याकाळचे 3 वाजले तुम्ही बघू शकता की इथं वातावरण कसं झालंय. आम्ही चाललो मित्रांनो पाखराला पाणी टाकायला. चला मग पाखराला पाणी टाकताना भेटूया. तर मग मित्रांनो इथं चालू आहे आपल्याला पाखराला पाणी पाजायचं काहीतरी जुगाड. हे बघू शकता मग आपल्या हातामध्ये आपण. मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता खूप इथं आबाळ आलेलं आहे. आणि ह्या आबाळामुळे काय होतं मित्रांनो की इथं ज्यांचे बी ढोरं गिरं समजा आता शेतामध्ये जर बांधलेलं असले तर याच्यामध्ये काय होतं माहिती का की यांच्यामध्ये होती तकलीफ मित्रांनो लोकांना. तर तुम्ही बघू शकता की काळजी घ्या आपल्या ढोरा वासरायची. जर चांगली नसेल तर घरी नेऊन बांधा. असं हे आबाळ बघू शकता तुम्ही. खूप मी तर आबाळ आलेलं आहे. चला भेटूया नंतर. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आम्ही जो आहे तो इथं आमचं चाललं आहे मित्रांनो वखर हाणाचं काम. तिकडे बघू शकता हा वखरी आणि हा बारीक वखरी मित्रांनो डवऱ्यासारखं आहे त्याला पास. आता हे चालू इथं हाणणं. तर मग चला मग एकदा येईल थोडंफार आपण चालून बघूया कसं होतं कसं नाही. तर चाल बाबू लोट 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 लोट. हे बघा मित्रांनो 1 नंबर चालतंय. आणि हे सोयाबीनमध्ये हाणायला 1 नंबर चालतंय. तर चला मग बघूया काय होते काय नाही. तर मित्रांनो आता रात झालेली आहे खूप आबळ मरणाचं येईल असं काही दिवस आहे मित्रांनो आजचा. मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता संध्याकाळचा मित्रांनो 6-6:30 वाजेचा टाईम इथं झालेला आहे. आणि आपण आता घरी जाई मित्रांनो. तर आबाळ बघू शकता तुम्ही की किती इथं आबाळ येईल. तर जे आबाळ येईल मित्रांनो हे आबाळ याचं म्हणजे पाणी बी येऊ शकतो आणि गारपीट बी जास्त होऊ शकते मित्रांनो. याच्यामध्ये धोका फक्त शेतकऱ्यालाच आहे. कारण की शेतकऱ्याचे जे आंबे आहेत मित्रांनो त्यांना खूप सारा इथे धोका आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि हे जे बघू शकता मित्रांनो हे आता तर हे आपण या डावडन हाणले मित्रांनो. 1 नंबर इथं तास निघलेलं आहे आपलं. आणि हे घरगुती कामासाठी म्हणजे की 1-1.5 एकर जर का आपलं शेत असेल तर हे उपयोगी आहे मित्रांनो. खूप जास्त उपयोगी आहे. कारण की 1-1.5 एकरावाल्याकडं आपले बैल नसतात काही नसतात. हे तुम्ही घेऊ शकता. 1200-1100 रुपयात भेटू शकते. मी तर आणलो होतं मित्रांनो. कारण की आता भाव वाढले असेल. कारण की मी 2-3 वर्ष झाले आणले. आणि आमचं 1 एकर शेत इथं आम्हाला खूप सोपं जातं मित्रांनो. तर चला मग भेटूया नंतरच्या कंटेंटमध्ये काहीतरी नवीन विशेष घेऊन.